गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि दिवसाची सुरुवात करूया मंदिरात दर्शन करण्यापासून। मिळते आहे तर आता आपण निघूयात एक ठिकाणी साईटवर जाण्यासाठी। आपण तिथे मार्किंग वगैरे करणार आहोत आणि JCBचं काम चालू केलेलं आहे। गुड मॉर्निंग, आता आपण पोहोचलेलो आहे साईटवरती आणि JCB घेऊन आपलं काम चालू केलेलं आहे इथे। JCB वाले भैया सर्व काम आपलं करून घेतील। आता जाऊयात आपण आपल्या घरी। ही आपली काळा घोडा तयार आहे, जाएंगे घर पे। नमस्कार, परत आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत। आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही नवरात्र जवळ येते, तर त्या निमित्तानं देवीच्या मूर्ती बघायला चाललो आहे। माझा मित्र तेजस, तर चला जाऊया आपण मूर्ती बघायला। चला मित्रांनो, आता आपण बेगमपुरात पोहोचलेलो आहे आणि आहे बेगमपुराची गल्ली आणि याच्या पुढे सर्व आपल्या देवीच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या याच एरियात बनतात। आता आपण सिलेक्शन करण्यासाठी आलेलो आहे, प्री बुकिंग करण्यासाठी। चला आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन वरती। तिथे सगळ्या देवीच्या मूर्त्या बनतात, पेंटिंग चालू झालेली आहे मूर्त्यांच्या। बघू शकता तुम्ही, सर्व देवीच्या मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे। देवीला फक्त आता 10 ते 15 दिवस उरलेले असताना आम्ही देवी बघण्यासाठी आलेलो आहे। संभाजीनगरमध्ये सगळ्या मूर्त्यांचं पेंटिंग काम चालू झालेलं आहे। हे साचे मित्रांनो, आता आम्ही चाललोय घरी। आता बघू घरी जाऊन का डिसिजन ते। आता सर्व तयारी चालू करावं लागणार आपल्याला। आता आपल्याला तयारी चालू करायची आहे। आता पहिले तर आपल्याला करायचं आहे लाइटिंग बिटिंगचं काहीतरी बजेट सगळं काढायचं आहे। मग ते सगळं या चमकी लावायची, बरेचसे कामं बाकी आपले। आणखीन वर्गणी आणायची, जमा करायची आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पहिले तर। मग वर्गणी जमा केल्याच्या नंतर मग त्या वर्गणीवर डिसाईड करू आपण काय करायचं काय नाही। पण मग तसं काही नाही, आम्ही तेवढं बी करू शकतो म्हणा करायचं, पण मग आपण सर्वांच्या सल्ल्याने सहमतीने चालणारं मंडळ आहे आपलं, तर त्यामुळं तसं करू आपण। चालू भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला। आणि बाकी तुम्हाला भेटूच सांगूच पुढचे आमचे लीक्स अपडेट्स सगळं तुम्हाला भेटत राहील या चॅनलवर।